हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज खूप स्पेशल डे आहे कारण आजपासून मी स्टार्ट करते आहे माझा 30 डेज ब्लॉग चॅलेंज. हो, कंटिन्यू 30 डेज मी डेली ब्लॉग टाकणार आहे, काहीही झालं तरी. आणि या चॅलेंजचा डे 1 मी स्टार्ट करते एका ब्युटिफुल ठिकाणावरून, ठाणे उपवन आर्ट फेस्टिवलपासून. सो मला वाटतं जर्नी स्टार्ट करण्यासाठी अशा ब्युटिफुल, पॉझिटिव्ह, कलरफुल आणि क्रिएटिव्ह एन्व्हायरमेंटमधूनच झालं पाहिजे. माझ्या व्लॉग जर्नीसारखंच युनिक आणि हँडमेड. जोक्स अपार्ट, ॲज यू कॅन सी इथे लोक हँडमेड लाईव्ह पेंटिंग करत आहेत. हे खूप मोटिवेशनल आहे. आणि गाईज, मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही खरोखर आर्ट लवर असाल, तुम्हाला पेंटिंग करायला आवडत असेल ना, तर तुम्ही इथे नक्की विजिट करा. हे खूप सुपर्ब आहे. इथे ज्यांना पेंटिंग्स ज्यांना आवडत आहेत ना, ते लोक इथे परचेस पण करतात. त्यांचे कार्ड वगैरे घेतात आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नंतर मग ते बाय करतात. डिस्प्लेला ज्या साड्या लागलेल्या आहेत ना, ह्याच्यावरती सर्व हँडमेड वर्क केलेलं आहे आणि हे इतकं सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. आणि ॲज यू कॅन सी इथे युनिक गोष्टी, ह्या अँटिक गोष्टी मला खूप आवडतात. म्हणजे ना, मी ऑब्सेस्ड आहे ह्या गोष्टींसाठी. मला असे अँटिक पीसेस खूप जास्त आवडतात. तर मी इथे एक विजिट केलं. अजून इथे ज्वेलरी, माय गॉड गर्ल्स, यू मस्ट हॅव टू विजिट हिअर. खूप सुंदर, खूप व्हरायटीज आणि इतक्या युनिक आहेत ना, खूप सुंदर आहेत. म्हणजे तुम्ही कॉलेज गोईंग गर्ल्स असाल किंवा ऑफिसला जाणारे असाल, इवन हाऊसवाईफ, प्रत्येकाला शौक असतो यार. सो खूप सुंदर आहे. आणि वन मोर थिंग, इथे ना मी बघितलं, असं एकदम हायलाईट होत होतं ते आय लव्ह पान. सो मी इथे गेली आणि बघितलं, तिथे ना स्टेट वाईज सर्व असे व्हरायटीचे पान होते. या गेटमधून एंट्री केल्यावरती तुम्ही हेवनमध्ये पोचाल. इथे ना हँडमेड पेंटिंग्स आहेत ना, डिस्प्ले केलेले आहेत. सो मी आतमध्ये एंट्री केली आणि मला असं वाटलं मी हेवनमध्ये. गाईज, मी परत बोलेल, जर तुम्हाला खरंच पेंटिंगच्या, आर्ट्सचा खूप जास्त शौक असेल ना, तुम्ही खरंच इथे विजिट करा. हे इतकं सुंदर आहे. इथे लोकांनी एवढ्या मेहनतीने इथे इतकी सुंदर सुंदर पेंटिंग्स बनवले, इतके सुंदर सुंदर क्राफ्ट्स बनवलेत ना. मला प्रत्येक आर्ट पीसचा फोटो पाहिजे होता, प्रत्येक आर्ट पीसचा व्हिडिओ पाहिजे होता, बट एवढं पॉसिबलच नव्हतं. एवढे सर्व पेंटिंग्स होते ना तिथे आणि सर्व बेस्ड होते विठ्ठलावरती. इतके सुंदर होते ना, खूप सुंदर. ऑनेस्टली सांगायचं तर हा 30 डे चॅलेंज मी स्वतःसाठी घेतला आहे, कन्सिस्टन्सी ठेवायला, कॉन्फिडन्स वाढवायला आणि माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करायला. कदाचित सुरुवातीला रिस्पॉन्स कमी मिळेल, पण मी थांबणार नाही. डे 30पर्यंत जाणारच. तो आता आर्ट पीस, हे युनिक अँटिक पीस सर्व बघून झालेले आहेत. आता लागली आहे भूक. सो मी आणि माझी नणंद गेलो, पहिले पाणीपुरी खाल्ली. एवढी स्पायसी पाणीपुरी होती, तरीसुद्धा आम्हाला भूक लागली आहे. आम्ही मंचुरियन जाऊन खाल्ले. मंचुरियन खाऊन झाल्यानंतर आम्ही मोहितो घेतला. तो पियत पियत आम्ही नंतर उबेर बुक करत होतो, बट नाही झाली. उद्या डे 2 व्लॉग येईलच, सो स्टेट ऑन. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका यार. आणि माझ्या या जर्नीला प्लीज सपोर्ट करा. सी यू टुमॉरो इन डे 2. बाय.